राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जवळ येत असताना जिल्ह्याच्या राजकारणात एक नवी चर्चा रंगू लागली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय. त्यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे या चर्चेला आणखीनच चालना मिळाली आहे. गेल्या 3-4 महिन्यांपासून तनपुरे यांची बदलती भूमिका आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेले आक्रमक भाष्य यामुळे ते भाजपमध्ये जाणार का याबाबत चर्चा सुरू होती. त्यातच एका स्थानिक वृत्तपत्रात तनपुरे भाजपमध्ये जातील असं ठळकपणे प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यातच राहुरी तालुक्यातील गुहा येथे आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात तनपुरे यांनी हजेरी लावल्यानं या चर्चेला अधिक बळ मिळालं. या कार्यक्रमाला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जाणारे सागर बेग उपस्थित होते. तसेच युवा नेते अक्षय कर्डिले देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान तनपुरे यांनी हिंदुत्वाबाबत ठाम भूमिका मांडल्याचंही दिसून आलं. अरे सरकार आपलं 240 का 50 होता, आमचे 10 गेले तर 50 होतील असं चाललंय म्हणतात. अरे मग कशाला करा ना कायदे, नुसतं यायचं आम्ही भाषण द्यायची, याच्यापेक्षा कायदे करा. 250 आमदार आहेत इथं, अशा प्रकारचा कायदा व्हायला पाहिजे की इथं हे पोलीस बंदोबस्ताशिवाय आम्ही मोकळ्या मनानं कुणाचं काय करायचं आम्हाला काय घेणं नाही. आमच्या देवाचं दर्शन घेण्याकरता आम्हाला मन मोकळेपणे इथं येता यावं. पुढच्या वर्षी भैया जे कोण, आता मला माहित नाही कोण आमदार कोण होईल काय होईल, त्यांनी मात्र विधानसभेमध्ये गप्प न बसता खाजगी विधेयकानं काय करावं, परंतु असे कायदे करावेत की इथं कुठल्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय सगळं वातावरण निवडून माझ्या माता भगिनीला मंजूर आहे का. मी सगळे कुठले हे कुठल्या पक्षात आहेत, भैया कुठल्या पक्षात आहेत मला माहिती, आता काय माझं काय. यावेळी ते म्हणाले की आपलं विचारांचं सरकार आहे, आमचे देखील 10 आमदार सरकारमध्ये जातील. त्याचबरोबर मी उद्या कोणत्या पक्षात असेल हे देखील सांगता येत नाही, असं सुतवाच त्यांनी केलं. तनपुरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय. मात्र संभाव्य पक्ष प्रवेशाबाबत विचारलं असता त्यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. नो कॉमेंट्स असं सांगत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडण्याचं टाळल्यानं तर्कवितर्कांना आणखीनच वाव मिळालाय. हे बघा, आज आम्ही देवाकरता इथं आलेलो आहोत. तर राजकारणाबद्दल मी काय, त्यांना ते बोलले मी आमदार होणार, त्यांना शुभेच्छा. इतकं काय, मला काही एवढी घाई नाही. शेवटी विषय काय आहे की लोकांची कामं करून अजून त्या प्रक्रियेला वेळ आहे. आज आम्हाला या ठिकाणी मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. त्यांना म्हटलं जायचंय, मला व्हायचं, त्यांना शुभेच्छा. जेव्हा तो विषय ज्या पिचवर तो विषय त्या पिचवर ते बोलू ना. आज इथं धर्माचा आपल्या उत्सवाचा विषय, त्यामुळे मी त्या विषयावर आज काय बोलू इच्छित नाही. एवढी घाई मला झालेली नाही. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजीराव कर्डिले, प्राजक्त तनपुरे आणि राधाकृष्ण विखे पाटील या 3 प्रमुख राजकीय कुटुंबांभोवती अनेक समीकरणं फिरत असतात. त्यामुळे तनपुरे यांच्या संभाव्य निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणूक जवळ येत असताना तनपुरे नेमकी कोणती भूमिका घेणार, ते कोणत्या राजकीय दिशेनं वाटचाल करणार आणि स्थानिक राजकारणात कोणते नवीन समीकरण तयार होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात पुढील घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलंय. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुणगे, राहुरी.